नमस्कार. मी दीपा काकडे गायकवाड. आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या मनातलं काही या सदरामध्ये एक रचना सादर करते आहे. 8 मार्च जागतिक महिला दिवस होऊन गेलेला आहे. थोडा वेळ झाला आहे व्हिडिओ करायला, पण ठीक आहे. तर महिला दिनानिमित्त ही कविता सादर करते आहे आणि कवितेचं शीर्षक आहे महान की तकलादू. महान की तकलादू. आजकाल झालंय काय ग तुला? आजकाल झालंय काय ग तुला? अगदी कालपर्यंत चांगल्या वळणाची होतीस तू. अगदी कालपर्यंत चांगल्या वळणाची होतीस तू. साडी घालायचीस, कुंकू लावायचीस, सौभाग्याची सारी लक्षणं मिरवायचीस. अगदी सुसंस्कृत होती ना तू बऱ्यापैकी. मोठ्यांसमोर डोक्यावरून पदर घेत घरची सगळी कामं करायचीस. कामाच्या धांदलीत डोक्यावरचा पदर इकडे तिकडे जरा सरकायचा. कधी पाठ उघडी राहायची, कधी पोट दिसायचं, कधी कधी पदराचं मूळ स्थानही बदलायचं. अरे मग त्यात काय एवढं? परंपरागत पोशाखात चालतं हे असं सगळं. आणि तसेही घरचे बाहेरचे आकाश पेलताना एवढी घसराघसर होणारच ना. घरचे आणि बाहेरचे आकाश पेलताना एवढी घसराघसर होणारच ना. माणूस आहेस तू, कठपुतली नाहीस. पण हे काय, आजकाल तू तर संस्कृतीच विसरलीस. आजकाल तू तर संस्कृतीच विसरलीस. साडी बेडी तर म्हणे सणासुदीलाच घालतेस, किंवा तुला आवडेल तेव्हाच. आणि सौभाग्याचे अलंकार झालेत तुझे धूसर. खरंच बाई पडला तुला संस्कृतीचा विसर. अहो, केवळ पदर पडल्याने म्हणे संस्कृती धोक्यात येते. केवळ पदर पडल्याने म्हणे संस्कृती, डोक्यावरून पदर खाली पडल्याने म्हणे संस्कृती धोक्यात येते. आणि तू तर सलवार कमीज घालतेस आणि अंगभर ओढणेही नाही पांघरत म्हणे आजकाल. घरी तर घरी कामावरही कम्फर्ट शोधतेस तू. घरी तर घरी कामावरही कम्फर्ट शोधतेस तू. तशी मनापासून साडी आवडते ना तुला? तशी मनापासून साडी आवडते ना तुला? तरीही आरामदायक आहे म्हणून केवळ हा झब्बा निवडतेस तू. केवळ आरामदायक आहे म्हणूनच हा झब्बा निवडतेस तू. आणि खरंच काय हा असंस्कृतपणा. हा काय तुझा असंस्कृतपणा. पॅन्ट शर्टही घालतेस तू. मन घायाळ करणारे सुंदर केसही कापून टाकलेस तू. स्त्री धर्म वगैरे काही समजतं की नाही तुला? संस्कार, नीतिनियम, थोरा मोठ्यांची शिकवण सारं गंगेत बुडवलंस. संस्कार, नीतिनियम, थोऱ्या मोठ्यांची शिकवण सारं गंगेत बुडवलंस. अगं आता या बिचाऱ्या संस्कृतीचं कसं होणार? मी तर बाई विचारातच पडली. खरंच एवढी तकलादू आहे का हो ही संस्कृती? खरंच एवढी तकलादू आहे का हो ही संस्कृती? केवळ स्त्रीचा पदर, स्त्रीचे केस, तिची टिकली, तिचं वागणं, बोलणं, चालणं एवढाच परिघ आहे का या संस्कृतीचा? आणि मानवच समजल्या जाणाऱ्या निष्पाप निरागस पुरुषाला तीळ मात्रही स्थान नाही आपल्या या महान संस्कृतीत. मानवच समजल्या जाणाऱ्या निष्पाप निरागस पुरुषाला या संस्कृतीत तीळ मात्रही स्थान नाही. प्रश्नच आहे खरा. काय म्हणावं नेमकं? स्त्रीच्या पदरावर निर्भर तकलादू की पुरुषांना स्वैर सोडणारी महान संस्कृती? अशी ग कशी तू? खरंच सांग, महान की तकलादू? सांग बाई संस्कृती.